आणि शेतकरी देशामधला अत्यंत अडचणीत आहे। त्याचा उद्रेक वेळोवेळी पाहायला मिळतो। तो कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळाला। कृषी पंपाच्या वीज दराबाबत शेतकरी अत्यंत आक्रमक झाले। आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मुंबई बेंगलोर महामार्गावरती थेट आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ज्येष्ठ नेते एन डी पाटील आजारी असताना देखील या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याकरता या मोर्चात सहभागी झाले। त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातले बहुसंख्य शेतकरी पुणे बेंगलोर महामार्गावरती या आंदोलनाकरता जमले होते। सातारा जिल्ह्यातले बहुसंख्य शेतकरी होते। राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतीश पाटील, शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील सुरुडकर, आमदार उल्हास पाटील, सुजित मिंचेकर, प्रकाश आबिटकर उपस्थित होते। कोल्हापूर उच्च न्यायालयाला खंडपीठ द्यावं असं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य न्यायाधीशांना पाठवल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं। 31 जानेवारीपर्यंत सरकार सर्व मागण्या मान्य करून जी आर काढेल असं पाटलांनी सांगितलंय। तर 31 जानेवारीपर्यंत दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही तर 1 फेब्रुवारीला पुन्हा आंदोलन करू असं या मोर्चेकऱ्यांनी सांगितलं। हायवेवर